नमस्कार मित्रांनो, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे, ज्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना। मित्रांनो, मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना थेट त्यांच्या बँक खात्यात 3000 रुपयांचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे। सोबतच या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना अजूनही बरेचसे लाभ मिळणार आहेत। तसेच या योजनेचा लाभ राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणार आहे। तर या योजनेचा लाभ कसा घ्यावा, अर्ज कोठे करावा, कागदपत्र नेमकी कोणती लागणार आहेत, या योजनेसाठी काय पात्रता हवी आहे, या योजनेचे निकष काय आहेत, याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही सुद्धा ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या घरामध्ये कोणी ज्येष्ठ नागरिक असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये अर्ज करण्यापासून ते या योजनेचा लाभ थेट तुमच्या बँक खात्यात येण्यापर्यंत संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ पूर्ण नक्कीच पहा। या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना ही राज्यात राबवण्यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे। याबाबत शासनाकडून अधिकृत GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। या GR मध्ये या योजनेविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे। या GR ची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तुम्ही त्या ठिकाणी जाऊन GR डाउनलोड सुद्धा करू शकताय आणि सविस्तरपणे ही माहिती जाणून सुद्धा घेऊ शकताय। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हा GR 6 फेब्रुवारी 2024 रोजी काढण्यात आलेला आहे। राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणारा अशक्तपणा, आजारपण असेल किंवा अपंगत्व असेल यावर योजना करण्यासाठी आवश्यक अर्थसहाय्य, साधन, उपकरणे खरेदी करण्याकरिता, तसेच मनोस्वास्थ्य केंद्र असेल किंवा योगोपचार केंद्र असेल इत्यादी केंद्राद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यासाठी परवानगी दिली आहे। तर मित्रांनो, प्रस्तावनेमध्ये आपल्याला माहिती दिलेलीच आहे की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11.24 कोटी इतकी आहे आणि त्यापैकी सद्यस्थितीला 65 वर्ष वय असणारी त्यातील अंदाजित एकूण 10 ते 12% ज्येष्ठ नागरिक आहेत। आणि जी काही शासनाची आपली योजना आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना, याच्यामध्ये 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील ज्या काही अडचणी असतील त्यांना सामोरे जाण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत 3000 रुपयांची लाभराशी देण्यात येणार आहे। जी काही सदर शासनाचे ध्येय उद्दिष्ट आहेत त्याच्यामध्ये हे GR मध्ये माहिती पूर्ण दिलेली आहे आपल्याला। आणि जे काही योजनेचे स्वरूप आहे तर या योजनेच्या स्वरूपामध्ये GR मध्ये सांगितले तुम्हाला जे काही शारीरिक असमर्थता म्हणजे दुर्बलतेनुसार तुम्हाला कोणत्या प्रकारची उपकरणं हवी असतील तर त्याच्यामध्ये चष्मा असेल, श्रवण यंत्र असेल, व्हीलचेअर असेल, कमोड खुर्ची असेल किंवा सर्वायकल कॉलर वगैरे असेल तर हे तुम्हाला याच्यामध्ये दिलं जाईल शासनाकडूनच। निधी वितरण अर्थसहाय्यामध्ये राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल तुम्हाला। थेट लाभ वितरण DBT प्रणालीद्वारे 3000 रुपये तुमच्या डायरेक्टली बँक खात्यात जमा होणार आहेत। त्याच्यानंतर इथे योजनेची अंमलबजावणी ही आपण पाहिली आहे की 6 फेब्रुवारी 2024 रोजी झाली आहे। त्याच्यानंतर दिले राज्य नोडल एजन्सी यंत्रणा, ज्या यंत्रणेमार्फत या काही सर्व्हिसेस तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत त्याची माहिती आहे। त्याच्यानंतर लाभार्थ्यांचे पात्रतेचे निकष, ज्याच्यामध्ये की सांगितलं आहे सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक 31/12/2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केलेली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील। म्हणजे इथं जी काही पात्रता लागणार आहे तुमच्या वयाची 65 वर्ष आणि त्याहून अधिक व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आणि आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे देखील आवश्यक आहे। जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तावेज असतील तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकारार्ह असेल असं सांगितलंय GR मध्ये। लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा BPL, रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित
सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकताय तुम्ही. त्याच्यानंतर दिले उत्पन्न मर्यादा. जे काही लाभार्थी असतील त्यांची कौटुंबिक वार्षिक जे काही उत्पन्न आहे ते 2 लाखाच्या आत असायला हवे. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2 लाखाच्या आत असायला हवं, हे निकषामध्ये सांगितले तुम्हाला. याबाबतचे जे काही स्वयंघोषणापत्र असेल ते तुम्हाला देणं बंधनकारक राहणार आहे. याच्यामध्ये सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसायला हवे. जे काही तुम्हाला उपकरणं दिली जाणार आहेत ते तुम्ही अगोदर सरकारकडून कुठल्याही योजनेमार्फत घेतलेलं नसायला पाहिजे, हे निकषामध्ये सांगितले. अजून बरीचशी माहिती दिली आहे याच्यामध्ये, जे की तुम्ही GR मध्ये वाचू शकताय. त्याच्यानंतर योजनेसाठी आवश्यक कागदपत्र कोणती हवेत तुम्हाला ते मी सांगते. एकतर महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड आणि मतदान कार्ड तुमच्याकडे हवे स्वतःचं. दुसरं डॉक्युमेंट्स म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुकची झेरॉक्स. जे तुमचं बँक अकाउंट चालू असेल त्या बँक पासबुकची झेरॉक्स हवे, कारण जे काही 3,000 रुपये येणार आहेत तुम्हाला ते याच बँक खात्यात जमा होतील डायरेक्टली. तिसरं डॉक्युमेंट्स आहे ते म्हणजे पासपोर्ट आकाराचे तुमचे 2 फोटो हवेत, हे कागदपत्र. चौथं कागदपत्र आहे स्वयंघोषणापत्र, म्हणजे ज्याच्यामध्ये की लिहिलेलं असेल की तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जे आहे त्याचं स्वयंघोषणापत्र तुम्हाला द्यायला हवं आहे. आणि 5वं म्हणजे शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे. जी काय GR मध्ये संपूर्ण माहिती सविस्तरपणे दिली आहे ते आपण पाहू शकतो. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने जो काय तुमचा फॉर्म भरण्यासाठी एक स्वतंत्र पोर्टल निर्माण केलं आहे. या पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमची जी काही माहिती आहे, जो काही फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म देखील भरू शकताय. तर अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आजच KRS मराठीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.